Welcome friends, myself Vinod Kherna. In the last video, we have already started the unit complex number of mathematics part 2nd. In this previous lecture, we studied what is the complex number, real part and imaginary part of complex number, conjugate of a complex number and algebra of complex number. Algebra means addition, subtraction, multiplication and division and power of I. Now, in this lecture, we study some important topics. So, this is a Argand diagram or complex plane. So, let Z is equal to A plus IB be the complex number. It means A is the real part and B is the imaginary part. So now next, suppose this is a complex number. So this complex number can be expressed as A comma B. It means is of the form A comma B, that is ordered pair. This is ordered pair. इट मीन्स टू टपल्स, दोन व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो. इट मीन्स दिस कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस इन अ XY प्लेन. XY प्लेन म्हणजेच काय? सो दिस इज एक्स एक्सिस and this is y axis. This is x axis and this is y axis. Now suppose this complex number expressed as a comma b, तर हा नंबर a plus ib x axis पासून a पर्यंतचं डिस्टन्स, इट मीन दिस इज a comma 0 and this is 0 comma b. हा ऑन x axis वर आहे, त्याला a, 0 ने आपण एक्सप्रेस करू शकतो आणि हा ऑन y ऍक्सिस आहे म्हणजे याला 0, b ने एक्सप्रेस करू शकतो. ऑन x ऍक्सिस असल्यामुळे x कोऑर्डिनेट प्रेझेंट असेल, फक्त y ऍब्सेंट असेल आणि y असेल तेव्हा y प्रेझेंट असेल, x ऍब्सेंट असेल. अब नेक्स्ट आपण जेव्हा हा पॉइंट एक्सप्रेस करू तर x ऍक्सिस पासून ओरिजिन x ऍक्सिस वर दिस इज a एवढं डिस्टन्स आणि y पासून b एवढं डिस्टन्स. सो दिस इज नथिंग बट a, b. So this is point P. म्हणजेच ह्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण XY ऍक्सिस वर प्लॉट केला, रिप्रेझेंट केला, तर हे जी डायग्राम काढलेली मी, सो दिस रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड आर्गन डायग्राम और कॉम्प्लेक्स प्लेन. याला कॉम्प्लेक्स प्लेन बोलण्यामागचं कारण प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला XY ऍक्सिस म्हणजे XY प्लेनवर प्लॉट करता येईल, रिप्रेझेंट करता येईल. फॉर एक्झाम्पल, मला जर z इज इक्वल टू 1 प्लस 2i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबरची मला आर्गन डायग्राम काढायची आहे किंवा याला कॉम्प्लेक्स प्लेनवर एक्सप्रेस डिनोट करायचं आहे. तर मी काय करेन, याला अगोदर ऑर्डर पेअर मध्ये, सो व्हॉट इज द रियल पार्ट 1 and what is this imaginary part. आता मी काय करेन, ह्या पॉइंटला ह्या XY ऍक्सिस वर प्लॉट करेन. इट मीन्स इथून इथपर्यंत हा इथं असेल 1 आणि हा इथे Y ऍक्सिसचा इथे असेल हा 2. म्हणजे x ऍक्सिस ऑन x ऍक्सिस वर हा 1 x कोऑर्डिनेट आणि दिस इज y कोऑर्डिनेट 2 आणि हा पॉइंट मी इथे प्लॉट करेन. सो दिस इज द पॉइंट P1, 2. इट मीन्स ओरिजिन पासून x ऍक्सिस वरचं डिस्टन्स 1 आणि y ऍक्सिस वरचं डिस्टन्स 2 आणि तो पॉइंट मी प्लॉट केला. सो या पद्धतीने हे रिप्रेझेंटेशन असेल या कॉम्प्लेक्स नंबरचं आर्गन डायग्राम. म्हणजेच या कॉम्प्लेक्स नंबरला आर्गन डायग्राम काढणं, इट मीन्स तो पॉइंट XY ऍक्सिस वर प्लॉट करणं. तर या पद्धतीने आपण हा पॉइंट प्लॉट करू शकतो. तर कोणताही कॉम्प्लेक्स नंबर
आपल्याला XY ऍक्सिसवर प्लॉट XY प्लेनवर प्लॉट करता येतो, म्हणून याला आर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन असंही म्हणतात. सो नेक्स्ट पॉइंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. सपोज a plus ib be a complex number, then modulus of z is denoted by मॉड्युलस ऑफ z, दोन वर्टिकल लाईन्स मध्ये तो कॉम्प्लेक्स नंबर z असं दाखवतात किंवा त्याला r ने पण डिनोट करतात. म्हणजे हे मॉड्युलसचं रिप्रेझेंटेशन आहे. कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसचं रिप्रेझेंटेशन मॉड ऑफ z असं एक्सप्रेस करू शकतात किंवा r ने रिप्रेझेंट करू शकतो. अँड डिफाइन्ड ॲज, तर मॉड्युलस या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a square plus b square. So this is nothing but a modulus of z. म्हणजे त्याला एक तर मॉड z ने, म्हणजे दोन वर्टिकल लाईन्स मध्ये z, याला मॉड्युलस ऑफ z किंवा मॉड z असंही बोलू शकतो आपण, म्हणजेच r. तर याला या पद्धतीने डिफाइन केलंय, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ a square plus b square. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमेजनरी पार्टचा स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल, समजा कॉम्प्लेक्स नंबर या पद्धतीने असेल 1 + 3 आहे. सो मला जर याचा मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचा असेल, म्हणजे r कॅल्क्युलेट करायचा असेल, सो स्क्वेअर रूट ऑफ रियल पार्टचा स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस इमेजनरी पार्टचा स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. सो दिस इज इक्वल्स टू 1 स्क्वेअर 1, 3 स्क्वेअर 9. सो दिस इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 10. सो दिस मॉड्युलस ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज स्क्वेअर रूट ऑफ 10. So next definition is argument of a complex number. Let z is equal to a plus ib be a complex number. Then argument of this z is denoted by arg of z or theta. Theta is the representation of argument of z and is defined as theta is equal to tan inverse b upon a. It means tan inverse of imaginary part upon real part. For example, let this is 4 plus 4r. So this is a complex number. So we find argument of z. It means theta. So what is the formula? Tan inverse b upon a. So b means imaginary part, and a means real part. So tan inverse, what is the imaginary part? This is 4 upon what is the real part? 4. So tan inverse of 4 it cancel, answer is 1. So theta is, so this is the angle. So tan inverse, so tan चा जर आपण टेबल पाहिला तर tan 45 हा 1 असतो. तर tan 45 लाच आपण लिहितो tan पाय बाय 4. सो tan पाय बाय 4, 45 म्हणजेच काय, पाय बाय 4. मग याला आपण 45 डिग्री असं लिहू शकतो किंवा पाय बाय 4. तर अँगल अँड मेजरमेंट मध्ये आपण डिग्रीचं कन्वर्जन रेडियनचं डिग्री मध्ये ते पाय बाय 4 इज द रिप्रेझेंटेशन इन अ रेडियन, त्या अँगलचं रिप्रेझेंटेशन. तर पाय मीन्स 180 अपॉन 4 जर तुम्ही केला तर वी गेट द आन्सर 45 डिग्री. सो दिस इज द आर्ग्युमेंट ऑफ द कॉम्प्लेक्स. लक्षात द्या मित्रांनो, जे आपण डेफिनेशन 2 स्टडी केला, मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, म्हणजे एक्झॅक्ट त्याचा मीनिंग काय. तर आपण समजा हा एक कॉम्प्लेक्स नंबर असेल
z इज इक्वल टू a प्लस ib. आणि मी तुम्हाला सांगितलं तर याचा मॉड्युलस r इज नथिंग बट फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि पुढचा कन्सेप्ट सांगितला तुम्हाला मी आर्ग्युमेंट ऑफ z, दिस इज नथिंग बट थीटा, दिस इज नथिंग बट tan इनवर्स b अपॉन a. हे फॉर्म्युले कुठून आले, काय आले, तर मॉड्युलस म्हणजे काय, आर्ग्युमेंट म्हणजे काय, याची जॉमेट्री काय, तर जॉमेट्रिकल अप्रोच काय तो लक्षात घ्या, समजून घे. फॉर्म्युले कुठून आले ते समजून सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो. सो दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या एक्स ॲक्सिसला रियल ॲक्सिस असंही म्हटलं जातं, कारण हा रियल पार्टशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट आपण इथून घेतो आणि याला म्हणतात इमॅजिनरी ॲक्सिस, याला म्हणतात इमॅजिनरी ॲक्सिस. रियल ॲक्सिस अँड इमॅजिनरी ॲक्सिस. लक्षात घ्या मित्रांनो, समजा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे a प्लस ib, याला जर आपल्याला डिनोट करायचा असेल एक्स वाय प्लेनवर म्हणजे आयर्गन डायग्रामवर, तर आपण तो पॉइंट इथे कुठेतरी एक्सप्रेस करू. सो दिस पॉइंट इज a कॉमा b, दिस पॉइंट इज a कॉमा b. लक्षात घ्या मित्रांनो, तर हा ओरिजिन आहे, म्हणजे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आहेत 0, 0. तर इथून ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0, 0 आणि याचे कोऑर्डिनेट, या पॉइंटचे कोऑर्डिनेट a, b. लक्षात घ्या मित्रांनो, मला इथून याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिस्टन्स म्हणजे अंतर कॅल्क्युलेट करायचं आहे. जसं आपण 2 नंबरचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो, 2 नंबरचं फायनल मायनस इनिशियल, तसंच 2 XY प्लेनवर आपल्याला 2 पॉईंटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर जर XY प्लेनवर तुम्हाला जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागतो. तर डिस्टन्स फॉर्म्युला बघा या पद्धतीने आहे, म्हणजे मला डिस्टन्स कुठून कुठे ओरिजिन पासून त्या P पॉइंटचं डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओरिजिन पासून त्या P पॉइंटचं डिस्टन्स, डिस्टन्स फॉर्म्युला आहे. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ, डिस्टन्स फॉर्म्युला सांगतो, तर हा याचा फर्स्ट कोऑर्डिनेट, हा सेकंड कोऑर्डिनेट, हा याचा फर्स्ट कोऑर्डिनेट, सेकंड कोऑर्डिनेट. डिस्टन्स फॉर्म्युला असा आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये हा फर्स्ट घ्यायचा, याचा फर्स्ट कोऑर्डिनेट मायनस याचा फर्स्ट कोऑर्डिनेट घ्यायचा 0, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, प्लस आता याचा सेकंड कोऑर्डिनेट मायनस याचा सेकंड कोऑर्डिनेट घ्यायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला थोडं सॉल्व करायचं. नाउ नेक्स्ट दिस इज a स्क्वेअर अँड दिस इज b स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ ओरिजिन टू द पॉइंट P. सो दिस इज नथिंग बट, हाच तर फॉर्म्युला आपला कोणाचा आहे, मॉड्युलसचा आहे. म्हणजे दिस इज नथिंग बट r. इट मीन्स मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ओरिजिन. मॉड्युलस म्हणजे दुसरं काही नसून डिस्टन्स आहे त्या पॉइंटचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय. म्हणजेच काय, तो पॉइंट आणि ओरिजिन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे ते म्हणजेच असतं मॉड्युलस. म्हणून हा फॉर्म्युला कुठून आला, बाय डिस्टन्स फॉर्म्युलाने. म्हणून आपण याला यूज करतो अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इट मीन्स दिस इज नथिंग बट ए मॉड z, म्हणजेच काय r. तर मॉड्युलस म्हणजे दुसरं काही नसून त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. नेक्स्ट आता आपण आर्ग्युमेंट करायचो. तर हा फॉर्म्युला कुठून आला, लक्षात द्या मित्रांनो. मी इथून एक परपेंडिक्युलर टाकेल असं. सो दिस इज O आणि याला मी नाव देईल B. तर इथे हा राईट अँगल क्रिएट करेल, इथे हा राईट अँगल क्रिएट करेल आणि मी इथे हा असा थीटा आहे. तर थीटा म्हणजेच काय, रोटेशन. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून तो कितीने रोटेट झालाय त्या पॉइंट पर्यंतचा ते रोटेशन, दिस इज कॉल्ड थीटा. आता हा ट्रायंगल झालेला आहे. सो नाव इन ट्रायंगल OBP. आता OBP ह्या ट्रायंगल मध्ये आपण जर 10th ला आपण ट्रिग्नॉमेट्री स्टडी केली आणि आता 11th ला फर्स्ट पेपर मध्ये ट्रिग्नॉमेट्री स्टडी करणारच आहोत, तर आपण साइन थीटा आणि
कॉस थिटा अशा दोन कन्सेप्ट आपण घेतलेल्या आहेत. तर दिस इज हा थिटा अँगल. तर हे जे एक्स ऍक्सिस वर याला आपण ए डिनोट करू शकतो आणि याला आपण बी डिनोट करू शकतो. सो दिस इज एक्स कोऑर्डिनेट अँड दिस इज वाय कोऑर्डिनेट. तर साइन थिटा आपण जर ट्रायंगल मध्ये यूज केलेला इन दिस राइट अँगल ट्रायंगल, साइन थिटा इज नथिंग बट ए कोणा समोरील बाजू भागिले कर्ण. तर थिटाच्या समोरील बाजू आहे दिस इज बी अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण काय आर, आणि कॉस थिटा म्हणजे कोणालगतची बाजू म्हणजे त्या थिटाला लागून असलेली बाजू. सो दिस इज नथिंग बट ए अपॉन कर्ण म्हणजे हायपोटेन्यूस. सो नाउ नेक्स्ट तर मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा या दोघांचा रेशो. So this is nothing but b upon r upon a upon r. So r get cancel. This is nothing but b upon a. And what is by trigonometry ratio? Sin theta upon cos theta, tan theta. Tan theta is nothing but b upon a. So theta is nothing but a tan inverse. Tan तिकडे जाईल. Tan inverse b upon a. And this theta is nothing but our argument of this complex number. म्हणजे आपण काय केलं, थीटा कॅल्क्युलेट केला, इथून एक परपेंडिक्युलर ट्रायंगल केला, त्याला साइन थीटा आणि कॉस थीटा दोन कन्सेप्ट यूज केला, तिथून टॅन थीटा मिळवला. थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड, म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे थीटा दुसरं काही नसून पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून त्या पॉइंट पर्यंत तो कितीने रोटेट झालाय. So this rotation is called argument of z. So what is argument of z? Argument of z, the rotation from the positive x axis to this point. त्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून तो त्या पॉइंट पर्यंत कितीने फिरलेला आहे, कितीने रोटेट झाला आहे. दिस रोटेशन इज कॉल्ड आर्ग्युमेंट ऑफ z. तर या पद्धतीने मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट ह्या दोन कन्सेप्ट स्टडी केला. मॉड्युलस म्हणजेच त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आणि आर्ग्युमेंट म्हणजेच काय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून त्या पॉइंट पर्यंत तो कितीने रोटेट झालाय. दिस इज कॉल्ड आर्ग्युमेंट ऑफ झेड. सो नेक्स्ट पॉइंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. सो व्हॉट इज पोलर फॉर्म? सो दिस इज अनदर रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ज्या पद्धतीने आपण ए प्लस आय बी मध्ये कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस केला, दुसरा आपण कॉम्प्लेक्स प्लेनवर स्टडी केला ए कॉमा बी, तसंच दुसरं रिप्रेझेंटेशन जे आपण आता स्टडी केले मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट आर आणि थीटा मध्ये जो कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस केला जातो, दिस फॉर्म इज कॉल्ड पोलर फॉर्म. सो झेड इज इक्वल टू ए प्लस बाय आय बी बी अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि आताच आपण स्टडी केलं बाय ट्रिग्नॉमेट्री कॉस थीटा आणि साइन थीटा. तिथून आपण त्या ट्रायंगलला आपण साइन थीटा आणि कॉस थीटा अप्लाय केला आणि तिथून ह्या कन्सेप्ट मिळवला. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू टाकली मी आर कॉस थीटा आणि बी ची व्हॅल्यू टाकली आर साइन थीटा, दोघांमधून आर कॉमन घेतला. सो दिस फॉर्म इज कॉल्ड पोलर फॉर्म ऑफ झेड. फॉर्म आहे आर इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. व्हॉट इज आर? आर माहिती आपल्याला, आर इज नथिंग बट ए मॉड्युलस ऑफ झेड. Calculate a square plus b square. And what is theta? Theta is the argument, that is tan inverse b by a. तर r आणि थीटा मध्ये जो कॉम्प्लेक्स नंबरचं रिप्रेझेंटेशन असतं, दिस फॉर्म इज कॉल्ड पोलर फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट पॉइंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज exponential form of a complex number. So this is also another representation of a complex number. Z is equal to a plus ib, and this is Z a is equal to r cos theta, b is equal to r sin theta. So this is r cos theta plus I sin theta. तर या पद्धतीने हा पोलर फॉर्म आपण मिळवला. या पोलर फॉर्म वरूनच आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मिळवता येतो. तर नाउ नेक्स्ट आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट तर e रेज टू आय थीटा म्हणजे होतो cos थीटा प्लस
I sin theta. म्हणजे cos theta plus I sin theta is nothing but e raised to I theta. म्हणजेच so z becomes r into याच्या जागेवर मी टाकेल e raised to I theta. So this representation is called exponential form of a complex number z. It means cos theta plus I sin theta च्या जागेवर मी काय टाकला e raised to I theta. तर हा जो फॉर्म असतो हा असतो एक्सपोनेन्शियल फॉर्म त्या कॉम्प्लेक्स नंबरचा. तर आपण मॉड्युलस, आर्ग्युमेंट, पोलर फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हे पॉइंट स्टडी केले. त्याच्यावर जे काही एक्सरसाइज. सो फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. सो फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर इज 1 plus I. सो सोल्युशन. तर याला आपण 1 plus I म्हणजे याला कंपेअर करायचं a plus I. a म्हणजे रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, b इज द इमेजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? a ची व्हॅल्यू आहे 1 आणि I ला अटॅच असणारा b, तर b ची व्हॅल्यू सुद्धा काय 1, कारण तिथं I आहे आणि त्याचाच कोएफिशिएंट 1 आहे. सो फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा मॉड्युलस म्हणजे mod z म्हणजे I. सो व्हॉट इज फॉर्म्युला आपल्याकडे आहे √a² plus b². So under root of a square root of what is a square? 1 square plus 1 square. So this is nothing but square root of 1 square 1. So square root of 2. So this is r. So लक्षात घ्या याची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायची because this is a modulus. Modulus means this is a distance from the point of the origin. म्हणजे त्या p पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स असतं. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतं म्हणून ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायची. नाउ नेक्स्ट argument of z. Argument of z म्हणजे theta. So what is the formula? Tan inverse of b by a. So this is equals to tan inverse. What is the value of b? 1 a 1. This is tan inverse 1. So theta is equal to tan चा टेबल मध्ये आपण जर पाहिलं ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये तर tan चा 45 अँगल हा असतो 1 आणि 45 लाच आपण घेतो पाय बाय 4. pi means 180 180.4 करा 45 डिग्री मिळेल. सो दिस इज नथिंग बट ए आर्ग्युमेंट. तर या पद्धतीने मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट एक्सरसाइज z is equal to 1 plus I root 3. सो सेम सोल्युशन याला कंपेअर करायचं a plus I. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? √3. So what is r? R is a modulus. This is nothing but under root of a square plus b square. So what is a square? 1 square b square √3 square. So square root of 1 square 1 √3 चा square 3. Square root get cancel. So only 3. So 1 plus 3 4. So what is square root of 4? So square root of 4 is a plus minus 2, but we take only plus 2 because this is a distance. The distance है म्हणून always positive घ्यायचं plus 2. Next theta. Theta म्हणजेच काय? tan inverse b by a. So tan inverse what is the value of b? √3 by 1. So tan inverse √3. तर tan इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक टेबल पहा. तर tan चा कोणता अँगल √3 आहे? तर मला वाटतं 60 आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर 60 लाच आपण लिहू शकतो इन टर्म्स ऑफ रेडियन पाय बाय 3. पाय मीन्स 180/3 60. तर tan 60 हा असतो स्क्वेअर रूट ऑफ 3. नेक्स्ट एक्झाम्पल इज z इज इक्वल टू 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i. So solution z is equal to a number है 1 minus square root 3. So this a plus I. So what is the value of a? 1. And what is the value of b? Minus square root of 3. So r. What is the formula of r? Square root of a square plus b square. A square means 1 square and b square is minus √3 square. So square root of 1 square 1
निगेटिव्हचा स्क्वेअर आला पॉझिटिव्ह, रूट 3 चा स्क्वेअर 3 आला म्हणजे हा 1 प्लस 3 4 आला. and what is the value of 1? Square root of 4 is plus 2 because this is a distance. Now next theta. What is theta? Tan inverse b by a. So this is equals to tan inverse, what is the value of b? minus root 3 upon value of 1. आता लक्षात घ्या मित्रांनो, मागचं एक्झाम्पल हे एक्झाम्पल थोडं सिमिलर आहे, परंतु इथे हा मायनस साइन आला आहे. तर अशा वेळेस एक अँगलची एक थिअरी आहे, तर ती थिअरी व्यवस्थित समजून घ्या. बुक मध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, तो टेबल व्यवस्थित स्टडी करा. त्या टेबलचं डिस्कशन मी करतोय आता. एक लक्ष द्या. आता आपला जर एखादा पॉइंट असेल त्याच्या पॉसिबिलिटीज काय काय असू शकतात बघा. एक तर तो पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस असेल, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस म्हणजे हा रिअल ऍक्सिस, हा इमेजनरी ऍक्सिस. तो पॉइंट एक तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल, एक तर हा दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट and this is fourth quadrant. तर आपण या पद्धतीने कॉ मीन्स 4 चार पार्ट पडले त्याचे 1 2 3 4. त्याच्या पॉसिबिलिटीज काय काय ते सांगतोय. एक तर तो पॉइंट ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल, एक तर या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, एक तर तो पॉइंट ऑन पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल, थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर असेल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल. तर एवढ्या पॉसिबिलिटीज द्यायच्या आहेत. तर एक काम करायचं, तर हा नंबर अगोदर कुठे आहे तो प्लॉट करायचा. मी परत इकडे सांगतोय, समजा हा नंबर जर ऑन एक्स ऍक्सिस वर असेल, ऑन एक्स ऍक्सिस वर असेल, तर आपण जर थीटा कॅल्क्युलेट करत असू, आर ला काही प्रॉब्लेम नाही, मॉड्युलस क्लिअर कट येतो. पण आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्या अँगलचा रोटेशनचा विचार करावा लागतो. व्हॉट इज आर्ग्युमेंट? आर्ग्युमेंट म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून त्या पॉइंट पर्यंत तो किती रोटेट झाला. आता मला सांगा, हा पॉइंट ऑन अ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरच आहे, मग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून त्याचं जर रोटेशन पाहिलं तर ते 0 आहे. सो थीटा इज 0. तर पॉइंट जर इथं असेल ऑन एक्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, तर ते रोटेशन घ्यायचं 0. नेक्स्ट जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, तर त्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, सो दिस इज याला लिहायचं, तो अँगल लिहायचा आणि त्या अँगल मध्ये 0 मिळवायचा. आता त्या अँगल मध्ये 0 मिळवायचा म्हणजे तोच अँगल, म्हणजे उत्तर तेच येईल. नेक्स्ट तो नंबर जर ऑन पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल, तर इथून हा कितीने फिरलाय हे जर आपण कॅल्क्युलेट करायचं असेल, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून इथून तर 90 डिग्रीने तो फिरलाय. सो आन्सर इज पाय बाय. इट मीन्स दिस रोटेशन इज पाय बाय. दिस इज 0. नेक्स्ट तो पॉइंट जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, इथे असेल, तर एक काम करायचं, अगोदर तो अँगल विदाउट साइनने कॅल्क्युलेट करून घ्यायचा, बरोबर. आणि तो कॅल्क्युलेट केल्यावर हा म्हणजे 180, पाय मायनस तो अँगल आहे, पाय मायनस जो कोणता अँगल असेल तो घ्यायचा. नेक्स्ट जर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल, तर ऑब्विसली रोटेशन कितीने झाले 180 ने, म्हणजे पाय. लक्षात घ्या, हा 0 डिग्री, हा पाय बाय 2, हा पाय, हा 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री, आणि हा परत इथे 0 म्हणजे 2 पाय. तर इथे जर तो पॉइंट असेल, एक लक्षात घ्या, परत रिवाइज करतोय, तर तो अँगल मधून पाय मायनस तो अँगल करायचा. इथे जर असेल ऑन वाय निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर, तो पाय घ्यायचा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. समजा तो पॉइंट इथं असेल, तर तो थीटा जो अँगल आहे विदाउट साइन तो कॅल्क्युलेट करून घ्यायचा आणि त्याच्यात पाय प्लस तो अँगल घ्यायचा. म्हणजे इथे जर राहिला तर विदाउट साइनने तो अँगल कॅल्क्युलेट करून पाय मायनस तो अँगल करायचा, आणि इथे राहिला तर पाय प्लस. पायच्या इकडे येते म्हणून पाय मायनस, आणि पायच्या पुढे म्हणून पाय प्लस, या पद्धतीने. नेक्स्ट जर तो निगेटिव्ह ऍक्सिस वर तो पॉइंट असेल, तर तो कितीने रोटेट होईल, मग 270 ने, म्हणजे 3 पाय बाय 2.
नेक्स्ट जर तो पॉइंट ऑन फोर्थ क्वाड्रंट असेल, इन द फोर्थ क्वाड्रंट, तर विदाउट साईनने तो अँगल कॅल्क्युलेट करायचा आणि 2π मायनस तो अँगल घ्यायचा. तर हे जे मी आता डिस्कशन केलं हे एक्झाम्पलने मी क्लिअर करतो. आता फक्त तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे कळायला हवं. इथं असेल तर अँगल तोच असतो, कारण त्या अँगलमध्ये 0 ऍड करतो आपण. 0 ऍड करतो म्हणजे मग चेंज काही होणारच नाही, तोच अँगल असेल. इथे आलं तर पाय मायनस, पाय प्लस आणि 2π मायनस. मग तो विदाउट साईनने कॅल्क्युलेट करायचा म्हणजे कसं ते एक्सप्रेस करतो. आता बघा हे एक्झाम्पल आहे -√3 अपॉन 1. ओके, तर इथं अगोदर हा आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते चेक करू आपण. ए काय याचं जर आपण कॉम्प्लेक्स पेअरवरचं आर्गन डायग्राम नोटेशन पाहिलं, दिस इज 1, मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजेच एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. आता व्यवस्थित जर विचार केला एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, मग एक्स पॉझिटिव्ह तर या पद्धतीने इथं असेल एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, म्हणजे तो पॉइंट इथं असेल आपला 1, -√3. एक्स पॉझिटिव्ह, एक्स कोऑर्डिनेट आहे 1, वाय आहे -√3. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, इट मीन दिस पॉइंट लाय ऑन दी फोर्थ क्वाड्रंट. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. आता या क्वाड्रंटमध्ये आल्यावर तुम्हाला सांगितलंय विदाउट साईनने त्या अगोदर अँगल कॅल्क्युलेट करायचा. विदाउट साईन म्हणजे हे चिन्ह विसरून जायचे, म्हणजेच याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. tan इनव्हर्स √3/1. चिन्ह काढून टाकायचे फक्त √3/1. आता मला सांगा tan इनव्हर्स √3/1 म्हणजे tan इनव्हर्स √3. tan इनव्हर्स स्क्वेअर रूट ऑफ 3. आताच आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये अँगल घेतोय तर तो आहे π/3 म्हणजे 60 डिग्री. तर tan 60 आहे √3, तर π/3 याचं उत्तर आहे. म्हणजे हा विदाउट साईनने हा अँगल आला. आता मी तुम्हाला सांगितलं थीटा म्हणजे कसा कॅल्क्युलेट करायचा, तर 2π इथे लिहायचा मायनस आणि विदाउट साईनने. हे आपलं आन्सर नाही, हे लक्षात ठेवा, हे आपलं आन्सर नाही. आता हे विदाउट साईनने आलेला अँगल आहे, तर 2π मायनस तो अँगल करायचा म्हणजे π/. विदाउट साईनने तो अँगल कॅल्क्युलेट करायचा, कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते पाहायचं आणि याच्यात कोणत्या चौथ्यामध्ये आला म्हणून याला लिहिलं आपण 2π मायनस तो अँगल म्हणजे π/. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं सो 2π × 3 6π मायनस π/3. So 6π minus π/3, this is the 5π/3. So this is the value of argument of this complex number. लक्षात आहे मित्रांनो, कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे महत्त्वाचं आहे. तर विदाउट साईनने तो अँगल कॅल्क्युलेट करायचा आणि जर इथं असेल तर तेच उत्तर येतं. इथं असेल त्याच्यामधून पाय मायनस करायचा. सेकंड मध्ये असेल तर थर्ड मध्ये असेल तर पाय प्लस करायचा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर 2π मायनस तो अँगल करायचा. बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो. इथं निगेटिव्ह होता, पॉझिटिव्ह होता. मी अगोदर तो पॉईंट प्लॉट केला, विदाउट साईनने तो अँगल अगोदर कॅल्क्युलेट केला आणि तो ह्या क्वाड्रंट चौथ्या क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे 2π मायनस तो अँगल केला. क्रॉस मल्टिप्लाय केलं, ही आर्ग्युमेंट ऑफ झेड ची व्हॅल्यू आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज -4 -4. Here it is solution. Z is equal to -4 -4 तर याला आपण a plus i च्या स्वरूपात जर डिनोट केलं तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a -4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b -4. So what is the value of r? Square root of a square plus b square. So a square means -4 square minus 4 square. So -4 square 16 plus 16. So this is nothing but a square root of 30. तर हा तर परफेक्ट स्क्वेअर रूट नाही ना, त्याला 16 × 2 म्हणून लिहिता येईल. 16 बाहेर येताना 4 रूट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर, मॉड्युलस ऑफ दिस z. नाउ नेक्स्ट थीटा. व्हाट इज थीटा? tan inverse b by a. So tan inverse, what is the value of b? -4 upon -4. परत एक वेळी मी तुम्हाला सांगितलं की परत आपल्याला ही स्थिती यूज करावी लागेल, कारण हे कोऑर्डिनेट जर व्यवस्थित अप्लाय केले तुम्ही तर कोऑर्डिनेट आहे -4 -4 म्हणजे दोघं आहेत निगेटिव्ह. x पण निगेटिव्ह, y पण निगेटिव्ह. तर सो दिस इज लाइज इन द विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. लक्षात घ्या, इथं दोघं पॉझिटिव्ह असतात, x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह. इथं x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह असतो
इथे दोघं निगेटिव्ह असतात आणि इथे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह असतं. इथं दोघं निगेटिव्ह आहेत म्हणजे लाईज इन दी थर्ड क्वाड्रंट. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे थिटा कॅल्क्युलेट करताना अगोदर विदाउट साइन चिन्ह त्या रिअल आणि इमेजरी पार्टचे चिन्ह काढून टाकायचे. ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचा. मी दोघं चिन्ह काढून टाकले. सो tan इनवर्स 4 गेट कॅन्सल. आन्सर इज 1. आणि tan चा कोणता अँगल पण असतो π/4 म्हणजे 45 डिग्री. तर π/4 हा 1 आला. नाउ नेक्स्ट आता थीटा जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कितव्या क्वाड्रंट म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो नाउ नेक्स्ट मी करेल π प्लस तो अँगल. व्हॉट इज युअर अँगल π/4 क्रॉस मल्टिप्लाय केला π into π दिस इज 4π प्लस π/4. डिनॉमिनेटर सेम केला छेद सारखा केला. सो आन्सर इज 5π/4. तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो लाग होतोय तो नंबर याच्यावर तो कन्सेप्ट डिपेंड आहे. विदाउट साइन तो अँगल कॅल्क्युलेट करून घ्यायचा आणि मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये त्या पद्धतीने ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं.